परमेश्वरा, तुमच्या कृपेने आम्हाला सगळं काही भेटलंय. एका घर जावई नवऱ्याची गरज होती, तोही 16 सोमवार उपवास करून तोही माझ्या पदरात पडलाय. अशीच तुमची कृपा आमच्यावर असू द्या आणि माझ्या नवऱ्याला चांगली बुद्धी आणि अक्कल द्या. बाकी काय नको रे बाबा. माय दिवस निघालाय, अजून ह्याचं नाव पडलंयच का इथं? काय बाई, माय झोपणं तर कसलं आहे ग माय, कसलं घुरायला लागलंय त्या हलगटावानी. ओ उठा, रात्रभर मोबाईल डिवचित बसते आणि सकाळी 10 वाजेपर्यंत झोपतय. उठा लवकर. आजकाल माणूस फार येडा होऊन गेलाय त्या मोबाईलच्या पायामध्ये. उठलं की मोबाईल, जेवताना मोबाईल, झोपताना मोबाईल, बसलं की मोबाईल. काय असतं तुमचं सारखं सारखं त्या मोबाईल मध्ये? झालंय सकाळ सकाळी किरकिर सुरू. दिवस निघाला नाही की लागली पाठीमाग भंग 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 भोंग्यावानी. काय तुला कुठं काहीच नाही. तुला बोलून मला काय दिवस खराब करून घ्यायचंय का? हे प्रभू, हे प्रभू. आणि काय हो, आजकाल लय येडं झालं तुम्ही त्याच्या पायात. कशाच्या? ते मोबाईल घेऊन बघत असता ना, असं वर ढकलून ढकलून. रील माहिती का तुला? हा तेच ते. लय स्मार्ट बनू नको माझ्यासमोर, पारसं तोंड घेऊन. पक्की गावठी ते गावठीच राहणार. गावाकडची पोरगी हाय, चांगली हाय म्हणून लग्न करून आणलो आणि निवळ भंगार अंगोडा छाप माझ्या गळ्यात पडलंय. ओ काय म्हणला? लय बोलू नका. आणि काय हो, ते गायछापचं काय म्हणले तुम्ही? गायछाप खाणार? गायछाप खाणार तुम्ही? त्याला नुसतं हात लावून बघा, मग सांगते. अगे बाई, अंगोडा छाप म्हणलं होतं मी. काय छाप कुठून ऐकायला आलो तुला? काय अंगुठा छाप म्हणलात मला तुमच्या तर? अरे देवा, ही तर अंगोडा छाप सोबत सोबत बहिरी पण आहे. कसं होईल रे देवा माझा संसार? बस झालं तुमचं, लय झालं प्रवचन. आणि हा, घर जावई आहात हे विसरू नका. 10 लाख रुपये खर्च करून धूमधडाक्यात लग्न लावून मी तुम्हाला इथं आणलंय. मी तुमच्या इथे नाही आली नांदायला. इथंच तर माती खाल्ली. आयुष्यभर आता हेच बोलून रक्त पिणारी बाई. चला लागा कामाला, घ्या भांडी बिंडी घासून. हे परमेश्वरा, कसं होईल रे माझं? असल्या बाहेर मी अंगोठा छाप बोरीशी लग्न करून ठेवलं, काय होईल माझं? कशी नशिबान थट्टा आज मांडली माझ्या जीवनात. तरी माझ्या घरचे म्हणू लागले, घर जावई नको हो, घर जावई नको हो, बिनपगारी फुल अधिकारी होशील. तरी मी काही त्यांचं ऐकलं नाही. फक्त नावाचा जावई बोलून जाशील, इज्जत मात्र कवडी मोलाची नसेल तुला. खरंच तर त्यावेळी माझ्या घरच्यांचं ऐकलं असतं तर आज मी एका सुंदर, सुशील, सुशिक्षित मुलीसोबत संसार करत असला असतो. किती छान असला असतो. ओ हा घ्या चहा. चहा आणलास? हो, पाया पडते हा. खुश राहा माझी लाडाची बाई. अहो कसा झालाय चहा? खूप छान झालाय हा. अगं तू माझी किती काळजी करतेस. अहो तुमची काळजी करणं माझं कर्तव्य आहे. ह्या कामाला मी फर्स्ट प्रायोरिटी देते. तसे पण तुम्ही या घरचे एकुलते एक जावई आहात. तुमचं काळजी करणं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. होय होय, बरोबर आहे ते पण. घरचा फुलतक जावई आहे मी. अहो काय करताय? कमरेत दुखेल तुमच्या, द्या मी घेते कप. खरंच ग, मी किती नशीबवान आहे. किती प्रेमानं, किती प्रेमळ स्वभावाचं, किती प्रेमानं राहतेस तू माझ्यासोबत. हो खरंच माझं नशीबच हा. असं मी देवाला नवस जरी करून अशी बायको मला भेटावी आणि असं सासरवाडी भेटावी जरी म्हटलं असतं ना, तरी मला भेटली नसती. किती नशीबवान आहे. इश काही या. हा घ्या मोबाईल बघत बसा. मी तुमच्यासाठी खूप छान जेवण बनवून आणते. बसा तुम्ही. बनव हा, एकदम टेस्टी जेवण बनव माझ्यासाठी. हा माझ्यासाठी एकदम झणझणीत आणि एकदम टेस्टी जेवण बनव हा. बाई हा माणूस कधीच सुधारणार नाही. ओ कधीपासून भूक लागली? काय बनवलं का नाही नाश्त्याला? का किचन मध्ये येऊन पण फक्त झोपाच काढताय? उठा. अरे देवा, स्वप्न होतं काय?
तरीच म्हणलं आमचं कुठे एवढं मोठं नशीब, कुठे ती रंबा, आमच्या नशिबात तर पडले ही बंबा. करपलेला अजय देवगण, बस झालं तुमचा बनवा नाश्ता. तर केला लयच बोलायला लागली चरचर. धर त्याला पिंजऱ्यात टाकायला लाव, फटके दे त्याला वाकायला लाव, ऐकलं नाही तर मला बोलो, पद्धतशीर देतो एक एक खाव. ऐकले नाही तर मला बोलो, पद्धतशीर देतो एक एक खाव. जावई बापू, ओ जावई बापू, आता काय म्हातारीचं. ओ सासूबाई, आज नाश्ता भेटतो का नाही आम्हा म्हातारीला? लय भूक लागली तुम्हाला. ते कुत्र्याला आणलेले बिस्किट आहेत ते देऊ का तुम्हाला चहा सोबत? आत्ता माय जावई तर लयच लाचर आहे, कुत्र्याचे बिस्किट देतोय म्हणा आम्हाला. अहो ते कुत्र्याला नाही, तुम्हालाच आणलेत खायला, घ्या खाऊन. शाळेला म्हातारीच्या कुत्र्याची बिस्किट मला चारती काय? तुझ्याकडे आता बघतोच. नमस्कार मित्रांनो, तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा घर जावई पार्ट 2 भाग 2? तर आशा करतो की तुम्हाला सर्वांना खूप आवडला असेल. आणि हो, सर्वांनी लाईक कमेंट करा आणि असेच नवनवीन कॉमेडी ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, भाग 3 मध्ये सासू आणि जावई यांच्या दोघांचं भन्नाट असं भांडण, कॉमेडी भांडण होणार आहे. तर ते पण लवकरच आपल्या चॅनलला अपलोड होईल. ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपले व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.